नमस्कार. आज आपण एक अशी जुनी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल. दिखावा काय असतो, खरी भक्ती म्हणजे काय आणि खरं संतत्व नेमकं कशात असतं. चला तर मग या रंजक कथेत हरवून जाऊया. आणि गंमत म्हणजे ही कथा खुद्द गौतम बुद्धांनी सांगितली आहे. ते एका व्यक्तीबद्दल सांगत होते जो त्यांच्या काळातही अप्रामाणिक होता. आणि बुद्ध म्हणाले की अरे हा आताच असा नाहीये, हा त्याच्या मागच्या जन्मातही असाच कपटी होता. चला तर मग ऐकूया त्याच्या त्या मागच्या जन्माची गोष्ट. तर आपली ही गोष्ट सुरू होते फार पूर्वीच्या बनारसमध्ये. तिथे होते राजाचे एक अतिशय शहाणे पुरोहित म्हणजेच बोधिसत्व. पण त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं, ते एका अशा नात्यात अडकतात जे पुढे जाऊन एका मोठ्या फसवणुकीचं कारण ठरणार होतं. तर झालं असं की या पुरोहिताला एका खालच्या दातीतल्या स्त्रीकडून मूल होतं आणि आपल्या खानदानी कुटुंबात एका दासीच्या मुलाला आणणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून मग त्यांनी त्या मुलाच्या ओळखीसाठी आणि भविष्यासाठी एक जबरदस्त योजना आखली. त्यांनी त्या स्त्रीला काही स्पष्ट सूचना दिल्या. पहिली, मुलाचं नाव ठेवायचं उद्दालक, कारण ज्या झाडाखाली त्याचा गर्भ राहिला त्याचं नाव ते होतं. दुसरी, जर मुलगा झाला तर मोठा झाल्यावर त्याला माझ्याकडे घेऊन ये. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, ओळख म्हणून ही शिक्क्याची अंगठी दाखव. म्हणजे बघा, ही अंगठीच त्या मुलाच्या पितृत्वाचा एकमेव पुरावा होती. आता हा मुलगा उद्दालक हा मोठा झाल्यावर भलताच महत्वाकांक्षी आणि हुशार निघाला. त्याने ठरवलं की काहीही करून आपला वारसा सिद्ध करायचा आणि जगात नाव कमवायचं. त्यासाठी तो गेला थेट तक्षशिलेला पवित्र ग्रंथ शिकायला. त्यानंतर त्याने जगाचा त्याग केला आणि 500 तपस्वींच्या एका गटात सामील झाला. आणि तो इतका हुशार होता की त्याचं ज्ञान बाकी सगळ्यांपेक्षा कितीतरी जास्त होतं. मग काय, त्या सगळ्या तपस्वींनी त्यालाच आपला गुरु मानलं, आपला नेता बनवलं. पण एक गंमत होती. हे जे 500 तपस्वी होते ना, ते शहरे आणि गावं टाळायचे. का? कारण त्यांना भीती वाटायची की लोक भेटवस्तू देतील आणि बदल्यात धर्म, कायदा यावर काहीतरी अवघड प्रश्न विचारतील आणि आपलं अर्धवट ज्ञान सगळ्यांसमोर उघडं पडेल. इथेच उद्दालकाने संधी साधली. तो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला, अहो तुम्ही काळजी का करता, मी आहे ना तुमच्यासोबत. भले सार्वभौम सम्राट येऊन प्रश्न विचारोत, उत्तर मी देईन, तुम्ही फक्त चला. बघा केवढा आत्मविश्वास. आणि मग ते सगळे पोहोचले बनारसला, थेट राजाच्या बागेत. तिथे पोहोचल्या उद्दालकाने साधुत्वाचा, भक्तीचा असा काही जबरदस्त देखावा उभा केला की राजाच काय, अख्खं शहर बघतच राहील. आणि काय काय प्रकार होते त्या देखाव्यात. कोणी झोक्यावर लटकून तपश्चर्या करतंय, कोणी वर्षानुवर्षे एकाच जागी बसून आहे, कोणी काट्यांच्या अंथरणावर झोपलंय, तर कोणी पंचाग्नी तप करतंय, म्हणजे चारी बाजूनं आग आणि वर सूर्य. कोणी पाण्यात बुडी मारून बसलंय, तर कोणी मोठमोठ्यानं पवित्र श्लोक म्हणतंय. म्हणजे अगदी कमालीचा ढोंगीपणा. सगळं काही फक्त पवित्र दिसण्यासाठी. आणि राजा तर हे सगळं बघून पूर्णपणे भारावून गेला. त्याला वाटलं, वाह, हेच खरे संत, यांनाच सत्य कळलंय, यांनीच मुक्ती मिळवली आहे. बिचारा राजा पुरता फसला होता. पण राजा जरी फसला असला तरी त्याचे ते शहाणे पुरोहित फसले नाहीत. हो, तेच उद्दालकाचे वडील. त्यांना एका क्षणात कळलं की हा सगळा ढोंगीपणा आहे आणि त्यांनी लगेचच या सगळ्याला आव्हान दिलं. पुरोहितांनी राजासमोर स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही 1000 वेद पठन करा, पण जर तुमची कर्म चांगली नसतील तर ते ज्ञान तुम्हाला वाचू शकणार नाही. म्हणजे बघा, एका बाजूला कर्माचं प्रदर्शन आणि दुसऱ्या बाजूला कर्माचं महत्त्व, एकदम विरुद्ध विचार. आता उद्दालकाला कळलं की आपला सगळ्यात मोठा अडथळा तर हे पुरोहितच आहेत. यांनाच जिंकल्याशिवाय आपलं काही खरं नाही. आणि मग त्याने आपलं शेवटचं सगळ्यात मोठं शस्त्र बाहेर काढलं. त्याने वडिलांसमोर आपली ओळख उघडली. पुरोहितांनी शांतपणे विचारलं, पुरावा काय, कुठे आहे ओळखचिन्ह? उद्दालकाने क्षणाचाही विलंब न लावता ती शिक्क्याची अंगठी पुढे केली. ओळख तर सिद्ध झाली, पण कथा इथे संपत नाही. उलट इथूनच खऱ्या तात्विक चर्चेला सुरुवात होते. आता मुद्दा होता की खरा ब्राह्मण कोण. उद्दालकाचं म्हणणं होतं की जो विधी करतो, अग्नीची, यज्ञाची पूजा करतो, तो ब्राह्मण. साधुत्व हे अशा बाह्य गोष्टींमधून दिसतं. पण त्याचे वडील म्हणजे पुरोहित म्हणाले, नाही, नुसतं पाणी शिंपळून किंवा विधी करून कोणी शुद्ध होत नाही. खरी शुद्धता, खरं साधुत्व हे आतून येत. तर मग आता ही सगळी चर्चा येऊन थांबली एकाच मूलभूत प्रश्नावर, की खरा संत असतो तरी कोण, कशामुळे घडतो तो? आणि इथे पुरोहितांनी जी व्याख्या सांगितली ना, ती खरंच खूप वेगळी आणि क्रांतिकारी होती. ते म्हणाले, खरा ब्राह्मण तो ज्याच्याकडे ना शेती आहे ना धनदौलत, ज्याच्या मनात कोणतीही इच्छा नाही, ज्याला कोणी नातेवाईक नाहीत, जो जीवनाची पर्वा करत नाही आणि सगळ्या वासनांपासून, वाईट गोष्टींपासून मुक्त आहे.
म्हणजे बघा, संतत्व हे तुमच्या जन्मावर किंवा कामावर नाही, तर तुमच्या त्यागावर, तुमच्या अलिप्ततेवर अवलंबून आहे. हे ऐकून उद्दालक शेवटचा युक्तिवाद करतो. तो म्हणतो, असं कसं? जर कोणत्याही जातीचा माणूस संत होऊ शकत असेल तर मग ब्राह्मण असण्याला, त्या पदाला काही अर्थच उरला नाही. तो एका अर्थाने सामाजिक व्यवस्थेची आणि जन्माच्या श्रेष्ठत्वाची बाजू घेत होता. यावर पुरोहितांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले, एखादा तंबू बघा. त्याचा कापड अनेक रंगांनी रंगवलेला असतो. त्याचा घुमट बहुरंगी दिसतो. पण जेव्हा त्याची सावली जमिनीवर पडते तेव्हा तिचा रंग एकच असतो. काय अप्रतिम रूपक आहे! याचा अर्थ असा की माणसं वेगवेगळ्या जातीधर्माची, वेगवेगळ्या स्तरावरची असू शकतात, पण एकदा का ते शुद्ध झाले की ते सगळे एकसारखेच होतात. आणि हाच या कथेचा खरा बोध आहे. जे सज्जन आहेत, जे खरे संत आहेत, ते एकमेकांना ओळखतात. आणि ते ओळखताना कधीही त्यांची जात किंवा जन्म विचारत नाहीत, कारण खरं साधुत्व या सगळ्याच्या पलीकडचं आहे. ती एक आंतरिक अवस्था आहे. मग काय? पुरोहितांच्या या युक्तिवादापुढे उद्दालक पूर्णपणे गप्प झाला. तो वाद हरला. राजालाही कळलं की हे सगळे तपस्वी ढोंगी आहेत. शेवटी उद्दालकाला त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित बनवण्यात आलं आणि त्या उरलेल्या 500 तपस्वींना भाले देऊन राजाचे सैनिक बनवलं. म्हणजे सगळ्यांना समाजात एक प्रामाणिक काम मिळालं. ही हजारो वर्षांपूर्वींची कथा असली तरी आजही आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते. आपण अशा जगात राहतो जिथे दिखाव्याला खूप महत्त्व आहे. मग अशावेळी त्या बहुरंगी तंबूसारख्या बाह्यरूपाच्या पलीकडे जाऊन आतली ती एकरंगी खरी सावली म्हणजे खरं सद्गुण आपण ओळखायचं कसं?